मुंबई मनपा निवडणुकीसंदर्भात मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना 125 जागांवर ठाम आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। 100 पेक्षा कमी जागा घेणं शिवसेनेसाठी धोक्याची घंटा आहे अशी ही सूत्रांची माहिती आहे। 2017 साली धनुष्यबाणावर निवडून आलेले शिवसेनेचे एकूण 88 नगरसेवक होते। त्या सर्व जागांवर शिवसेनेने दावा केलाय, तर भाजपाने 82 जागा जिंकल्या होत्या। इतर उर्वरित जागा वाटाघाटी करून वाटप करावं या मागणीवर शिवसेना ठाम असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेत। शुभम, शिवसेना 125 जागांवर ठाम आहे, तर भाजपा 150 जागांवर ठाम आहे। नेमका आता जागा वाटपात काय होणार? जगदीश, खरं तर आज वसंत स्मृती दादर या ठिकाणी महायुतीतून शिवसेना आणि भाजप हे एकत्रित लढाई महानगरपालिकेची लढणार आहेत। आणि अशामध्येच आज प्रथमतः पहिली बैठक ही संपन्न झालेली आहे आणि या पहिल्या बैठकीतच शिवसेनेने 125 जागांवर आपली मागणी जी आहे ती केलेली आहे। खरं तर अजून 5 ते 6 बैठका होऊ शकतील असं देखील सूत्रांकडून समजत आहे, पण सध्या तरी शिवसेना पक्षाला 125 जागा जी आहेत त्या या निवडणुकीमध्ये हव्या आहेत आणि विधानसभेमध्ये स्ट्राईक रेट हा 80चा शिवसेनेचा होता आणि अशामध्येच 2012 आणि 2017 साली जे आहे 84+4 असे नगरसेवक जे आहेत ते शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आले होते। तर भारतीय जनता पक्षाला 2017 मध्ये जे आहेत 82 जागा जिंकल्या होत्या आणि या देखील त्यांच्यासाठी रिझर्व्ह ठेवायच्या आणि शिवसेनेसाठी रिझर्व्ह ठेवायच्या। असा कुठेतरी एक नियम जो आहे तो पक्का झालेला समजतो आहे की आपण अशा पद्धतीने जागा वाटप करू, पण शिवसेना कुठेतरी 125 जागांवर ठाम आहे, तर भारतीय जनता पक्षाकडनं साधारणतः 70 ते 80 जागा शिवसेनेला आपण देऊयात असं काहीशी चर्चा झालेली आहे। येणाऱ्या अजून जागा वाटपाच्या चर्चांमध्ये काय बदल होतात, नेमकं याच्यामध्ये भाजप बाजी मारतं मोठा भाऊ म्हणून की शिवसेनेला ऍडजस्ट करावं लागतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। जगदीश जी, मात्र शुभम, शिवसेनेकडून 125 जागांची मागणी केलेली आहे। 88 जागांवर आमचे नगरसेवक होते असा तर्क दिला जातोय, मात्र त्यावेळेस शिवसेना अखंडित होती, आता शिवसेना फुटलेली आहे। त्यातील काही नगरसेवक हे ठाकरे गटाकडे सुद्धा आहेत, तर हा सुद्धा तर्क भाजपाकडून लावला जाऊ शकतो जागा वाटपासंदर्भात? अर्थातच महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा हा अनेक वर्षांपासून होता, जो उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकाळात होता, पण मात्र शिवसेनेत 3-4 वर्षाआधी सूट पडल्यापासून एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे आणि त्यानंतर अनेक नगरसेवक उद्धव ठाकरेंची साथ सोडून हे शिंदेच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे। साधारणतः 112 माजी नगरसेवकांनी उभाटातून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या जे नेते होते त्या बैठकीमधले यांचा एक वेगळा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी दिसून आला होता। अर्थातच त्यांची जागांची 125 जागांची मागणी ही कुठेतरी बार्गेनिंग पॉवर जी आहे ती त्यांची दिसून येत आहे, कारण की साधारणतः 100 जागांपेक्षा खाली मिळाल्यात तर आपल्याला रिस्क होऊ शकते असं देखील पक्षातील काही नेत्यांचं धोरण आहे। त्यामुळे 125 जागा तरी आम्हाला किमान हव्यात अशा मागणीवर ठाम शिवसेनेचे नेते आहेत। जगदीश जी, शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।